तू एवढ्या वर्षानं आल्यामुळे आहे ना, वहिनीनं सगळं तुझं आवडतं जेवण बनवलंय बघ. आवडलं ना तुला? हा, जेवण तर मस्त झालं, पण जरा सावलीत झाडाखाली बसू म्हणतो. हो, बसूया चल. एवढ्या वर्षानंतर घरी आल्याचा आनंद, घरचं जेवण आणि त्यात तुम्हा दोघांची माया, लई भारी वाटलं. मग आता पुढचं प्लॅनिंग काय? मी दुबईला होतो त्यावेळेला विचार करत होतो की थोडे दिवस घरी राहून परत दुबईला जायचं. पण आता येताना बघत आलो जत किती बदललं ना दादा. 6-7 वर्षापूर्वी जतमध्ये काहीच प्रॉपर नव्हतं, ना शिक्षण, ना कसली डेव्हलपमेंट, ना कसली संधी. त्यामुळे तर तुम्हाला दुबईला पाठवलं होतंस ना. पण आता जत काही वेगळं वाटतं. नजरेची दाद देतो बघ. पहिला कुठली चांगली शिक्षण पद्धती नव्हती, शासनाच्या योजना नव्हत्या, बेरोजगारांना रोजगाराची संधी नव्हती, बायका दुसऱ्यांच्या शेतात राबायला जायच्या आणि शेतीला पाणी कुठलं, टँकर आणून शेती करायची. पीक कशी बशी घेतली तरी मार्केटमध्ये दर मिळत नव्हता, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. परिस्थिती जैसी ती वैशीच राहिली. मग हे असं सगळं असताना परिस्थिती एकदम 360 डिग्री बदलली कशी काय? म्हणजे इतका काया पालट कसा काय झाला? 6-7 वर्षापूर्वीचं जत आणि आत्ताचं जत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अरे हा काया पलट झाला तो एकाच माणसामुळे. कोण रे दादा? आपले आमदार विक्रमदादा सावंत. म्हणतात देवालाच देव पण शोभून दिसतं. आपले विक्रमदादा म्हणजे मनुष्यरूपी देवच बघ. कसला गर्व नाही, घमंड नाही, पदाचा मोठेपणा नाही. लोकांना भेटणं असो किंवा लोकांची कामं करून देणं असो, त्यांनी सदैव हजर असतात बघ. स्वभावाचा आणि हुशार बुद्धिमत्तेचा माणूस आहे बघ. ते निवडून आले आणि जग दुसऱ्याग्रस्त राहिलाच नाही बघ. अरे कर्नाटकपर्यंत जाऊन जातीनं लक्ष घालून जतपर्यंत पाणी आणणं चेष्टा नव्हती. अरे त्याने पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणून लोकांनी प्रेमाने त्यांना पाणीदार आमदार म्हणून नाव दिलं बघ. शिक्षण पद्धत सुधारली, गोरगरिबांची पोरं मोफत शिकू लागली, लेकी बाळी आता घराच्या बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभा राहायला लागल्या, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या व उद्योग व्यवसायाच्या संध्या मिळू लागल्या. एवढंच नाही तर इथल्या पिकांना मार्केटमध्ये चांगला दर मिळू लागल्यात. अरे एवढं सगळं केल्यावर मग जतचा विकास आणि कायापालट का होणार नाही बरं? ते जे तू 360 म्हणत होतास ते झालं काय? खरं आहे दादा. आता आपल्या जतमध्ये प्रत्येक माणसाची सगळी स्वप्न पूर्ण होत असली तर बाहेर कशाला जायचं? नो दुबई, ओनली जत, आणि सेटल पण इथंच होणार. आता कसं बोललास? आपलं विकसित जत. विकसित जतचे सर्वे सर्वा माननीय